पण केला खरा धनुर्धरा रक्षी येले. प्रतिज्ञाच करायची झाली तर ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल. शास्त्राने प्रतिज्ञेचे 5 प्रकार सांगितले. अर्थमूलक प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा, स्वार्थमूलक प्रतिज्ञा, परार्थमूलक प्रतिज्ञा आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा. प्रतिज्ञाच करायची झाली तर प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. ज्यांनी अर्थमूलक प्रतिज्ञा केली, मला वाटतं त्यांची ज्यांनी घोटाळे केले त्यांची एकदा तुरुंगात जाऊन भेट घ्या. ईडी माग ज्यांच्या लागला, एक वाक्य गोड बोलू, या शरीराचा योग्य विनियोग करा, याला परमार्थात लावा, याला काडी लागेल म्हणून, आणि चुकीचं धन घरात आणू नका, त्याला ईडी लागेल म्हणून. विढल प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. ज्यांनी घोटाळे केले, खरं तर आदर्श भारतात घोटाळे पण आदर्श आहेत. आदर्श घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, डिझेल घोटाळा, कोळसा घोटाळा, सारे घोटाळेच घोटाळे. इथून तिथून नुसता घोटाळाच आहे. विढल अर्थमूलक प्रतिज्ञा नसावी. अर्थमूलक प्रतिज्ञा केली ती महाभारतामध्ये दुर्योधनाने. सुच्छ मगरे दास्यामी विना युद्धेन केशवा. परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आले आणि परमात्म्याने सांगितलं, अरे दुर्योधना, तसं पाहिलं अर्ध्या राज्याचे अधिकारी इथं, तसं पाहिलं तर टक्केवारी सगळी त्यांचीच आहे. अर्ध्या राज्याचे अधिकारी ते, पण नाही अर्ध राज्य. निदान त्यांना 5 गावची तरी जागीर दे, निदान टक्केवारी तरी दे त्यांना, जे आहे तरी दे. आतापर्यंत दिलं नाही, अरे तेवढं तरी दे. आतापर्यंत वाट्याचंच होतं, पण त्या बिचाऱ्यांना भेटलंच नाही. पण आता जागरूक झालेत ना, निदान पांडवांना 5 गावची तरी जहारगिरी दे. दुर्योधना, अरे दुर्योधना, 5 गावची तरी जहागिरी दे. पण गड्यानं सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन काय, माती सुद्धा पांडवांना मी युद्धाशिवाय देणार नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या. सुरुवातीला पदर पसरून मागितलं, गोडी गुलाबीत सांगितलं, दुर्योधना नाही ना ऐकत तू. अरे पांडव अर्ध्या राज्याचे अधिकारी असताना सुद्धा 5 गावची जहागिरी सुद्धा देत नाही ना. देत नाही. कसा देत नाही? देत नाही तर युद्ध अटळे. देत नसाल तर युद्ध अटळे. शिष्टाई करून सुद्धा जमलं नाही, परिणामी युद्ध झालं. महाभारती युद्ध. केवळ पांडवांना त्यांचा हक्क भेटला नाही म्हणून. दुर्योधना, युद्ध नको रे, वाईट होईल, रक्तपात होईल, हजारो स्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर होईल, माईला लेकरू पारखं होईल, हजारो कोट्यावधी लोक मरतील. पण नाही ऐकलं गड्याने. अर्थमूलक प्रतिज्ञा केली का, सगळं माझंच आहे, मलाच पाहिजे, माझ्या मनासारखंच पाहिजे. अर्थमूलक प्रतिज्ञा नसावी. पांडवांना हक्क मिळाला नाही तर महाभारती युद्ध झालं. जगातलं सगळ्यात मोठं इतिहासातलं युद्ध महाभारती युद्ध. पांडवांना केवळ त्यांचा हक्क भेटला नाही म्हणून. प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. आजही पहा तुम्ही, एवढे घोटाळे ज्या दिवशी भारत देशामध्ये शुद्ध राजकारण होईल, राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येईल, त्या दिवशी या भारत देशामध्ये रामराज्य आणि शिवराज्य याला क्षणाचाही विलंब लागणार नाही. विढल या भारतात पाकिस्तानचा कधी दराराच नव्हता हो, कारण भारताला संरक्षण मंत्रीच नव्हते. भारतात एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कारण भारतात कृषी मंत्री नव्हते. आमच्या भारतात लाईट जात नव्हती, कारण ऊर्जा मंत्री नव्हते. भारतामध्ये जंगलतोड होत नव्हती, कारण भारताला वनमंत्री नव्हते. जेव्हापासून ही पदं भरायला लागली तेव्हापासून लोक मरायला लागली. एकदा 50 वर्षापूर्वी, तुमचा तालुका कोणता आहे? घनसावंगी तालुक्यामध्ये घनसावंगीच्या मोंड्यात तेव्हाचे तत्कालीन कृषी मंत्री आले होते. 50 वर्षापूर्वी. माझा जन्म नाही, तुम्हाला कळत नाही. विढल 50 वर्षापूर्वी तत्कालीन कृषी मंत्री घनसावंगीच्या मोंड्यात आले. आल्याच्या नंतर विविध बाजार होता. एकीकडे मिरच्याचा बाजार होता, कांद्याचा बाजार होता. कांद्याचा बाजार पाहिला. मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एकीकडे हिरव्या मिरच्या होत्या, एकीकडे लाल मिरच्या होत्या. त्यांनी विचारलं, या मिरच्याचा भाव काय आहे? हिरव्या मिरच्याचा भाव सांगितला 100 रुपये किलो. तुमच्याकडे काय आहे?
भेटू द्या ना भाव त्याच्या मिरच्याला. तुमचं काऊन पोट दुखत? काय लपा तुम्ही? शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला की त्याचं पोट सुळ उठतो. कधीच्या नव शेतकऱ्याच्या घरात जर चूल पेटत असेल सणासुदीला तर पेटू द्या ना. 500-500 रुपयाचे पावशेर आहेत काजू बदाम पिस्ते जरदाळू म्हणू की. शेतकऱ्यांनी कधी आरडाओरडा केला का? 500 रुपये पावशेर आहेत, 500 रुपये पावशेर आहे. अरे 500 रुपये पावशेरचा भाव आहे. शेतकरी नावही घेत नाही, खात नाही. आपले शेंगदाणे हातात घ्यायचे आणि तेच काजू काजू म्हणून खायचे. काय करावं आता? पर्याय नाही. महाग आहे म्हणून तो नावही घेत नाही आणि खातही नाही, आवाज उठवत नाही. म्हणे हिरव्या मिरचीचा भाव सांगितलं 100 रुपये किलो, लाल मिरचीचा भाव सांगितलं 500 रुपये किलो. आणि बिघडलं ते कृषी मंत्री पुढं पाठीमागून पीए माग. तो म्हणे साहेब थांबा. म्हणे काय बावड शेतकरीत? असे शेतकरी असल्यानंतर आत्महत्या करायची वेळ येणार नाही तर काय येणार आहे? तो पीए म्हटला साहेब नेमकं झालंय काय? तो म्हणे हिरवी मिरची म्हटले 100 रुपये किलो, लाल मिरची 500 रुपये किलो. मग बावळट शेतकऱ्यांना लालच मिरची शेतात लावायला काय झालं? हे नको ते येडे त्या पदावर जायला लागले आणि परिणामाने महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. विढल एक वाक्य गोड बोलू. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि तो उद्याही राजा राहणार. त्याचा हात कोणी धरू शकत नाही. पण पुढचं एक वाक्य लक्ष देऊ नये का? 2 गोष्टी टाइमावर भेटल्या तर त्याला बरं का. जर सरकार माईबापांनी त्याच्या शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. आणि निसर्गाने त्याला योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. पण नेमकं आमचं असं झालं, माय झाली भगवती बाप झाला मारुती. सरकार साथ देईना, निसर्ग साथ देईना, सरकार भाव देईना. काळ पूर्वीचा होता. ते लोक म्हणतात पाटलाला 50 एकर जमीन. इथं बस सांगा मला, आपण सर्वे करू. बोटावर मोजणे इतके असे व्यक्ती सापडतील इथे की त्यांना 10 ते 15 एकर जमीन आहे. आता माझ्याच वाट्याला 1.5 एकर येते का घरी गेलं 2 एकर येते मी कन्फर्म सांगू शकत नाही. एका हेक्टरवर आपण आलो 50 वर्षापूर्वी 50 एकर जमीन असेल आपल्याकडे. पण लोकसंख्या वाढली, जमिनीचं डिवायडेशन झालं, संख्या वाढली, जमिनीचे तुकडे होत गेले, माणसं वाढली, जमीन कमी झाली. जमीन वाढवता येते का? अजिबात नाही. संख्या आपली वाढली, जमीन मात्र कमी झाली, तुकडे झाले. आज 1.5 एकरावर आणि 2-2 एकरावर आपण आलोत. एका हेक्टर मध्ये आता पोरीचं लग्न करायचं, दुसऱ्या पोराचं शिक्षण करायचं, म्हाताऱ्या मायबापाचं दुखणं करायचं का, घर बांधायचं का, बायको प्रपंच सांभाळायचा. त्या तेवढ्या जमिनीमध्ये त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तरी काय? केवळ लेकरं हुशार असूनही आपण पैशाने कुठेतरी कमी पडतो. म्हणून हुशार लेकरं असताना सुद्धा आरक्षणाअभावी मागे येते. पिढल प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी, प्रतिज्ञा अनर्थमूलक नसावी. भारतात राहतात आणि हिताच्या गोष्टी पाकिस्तानच्या करतात. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. आमच्या कोणत्याच धर्माला विरोध नाही, पण माणुसकीच्या विरोधात तुमचं पाऊल असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात आमचं पाऊल असेल. प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परार्थाची करा. सेवी तो घारस वाटी तो अनेका, घ्या रे हो नका रानभरी, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. प्रतिज्ञा परार्थाची असावी. अरे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा. मनोज पाटलाची प्रतिज्ञा ही सुद्धा परार्थाची प्रतिज्ञा आहे. सगळ्या जातीतल्या लोकांसाठी माझ्या मराठा समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि सरसकट आरक्षण भेटलं पाहिजे. एकाला नाही, दोघाला नाही, तिघाला नाही. ज्याला लागत नाही त्याने घरात बसायचं, गपचूप बसायचं, वळवळ करायची नाही, अजिबात आवाज करायचा नाही. आता बडबड करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या जातील. शास्त्र सांगतंय तुमचा हक्क मागून घ्या, भांडून घ्या, तोंडात वाजून घ्या, पण आपला हक्क आपल्याला भेटलाच पाहिजे. ढल मनोज दादा प्रतिज्ञा करतात, ही परार्थाची प्रतिज्ञा. एकट्याच्या सुखासाठी आरक्षण मागितलं का? अजिबात नाही. अरे पिढ्या माझा सगळा समाज सुखी झाला पाहिजे आणि सगळ्या लेकरांची शिक्षण झाली पाहिजे, सगळ्याला हक्काच्या नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे.
हा जो लढा आहे हा स्वार्थाचा लढा नाही, हा परार्थाचा लढा आहे. काही लोक करतात येईन पुन्हा येईन, इथं येईन, आता दिसला घराच्या बाहेर का हानीन, यायला तोंडच नाहीत, नाक झाके कुणीकडचे, हे घराच्या बाहेरच निघाणार, बाहेर निघालाय पण नाक लागत ना, बंदोबस्त केलाय. आता बाकीच्यांना भेटलाय प्रसाद, पण एक गडी घराच्या बाहेर, आता नाकच नाही तर निघणच कसा तो. विठ्ठल आणि प्रतिज्ञा करायची झाली तर प्रतिज्ञा परमार्थाची असावी. ज्ञानोबारायापासून वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचे महामेरू, श्रीमंत संत श्रेष्ठ, देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम वा 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 वाजवा एकदा जोरदार टाळी. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधण्यासाठी देवा मी पुन्हा येईन, मी पुन्हा जन्माला येईन, पुन्हा गर्भवासाची दुःख सोसील, तुझी चरण सेवा साधावया. जोपर्यंत मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही. प्रतिज्ञाच ही एका प्रकारची. तुम्हाला रात्रीची जेवण जास्त झालीत का काय कळना मला. मोकळ्या टाळ्या वाजवा एकदा, निदान फुकटच्या टाळ्या तरी द्यायचा ना, वाजवा टाळ्या एकदा. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या, सर्वांनी हात वरती घ्या. जो व्यक्ती हात वरती घेणार नाही त्याला चिकनगुन्या होईल. टाळकरी आणि वादक सोडून सर्वांनी घ्या हात वरती. हरी विठोबा रखुमाई, 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 विठोबा साधवया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी.
आनंदे निर्भर असो बलती टाई सुख दुःखा नाही चढ आमा हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आणि कसायास न करीन धरियास होईन उदास सर्व व्हावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्षामा घरी कामारी हे दासी होय सांगोयसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. 4 चरण शिल्लक आहे. आरक्षण भेटल्यानंतर दणक्यात सप्ता करा. हाच अभंग घेऊन पुढचे 4 चरण तुकोबाराईच्या कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा सर्व साधू संतांच्या सर्व श्रोती सज्जन माईबापाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी भगवान पंढरीश परमात्मेकडे एकच प्रार्थना करूया. सर्वाचं अंतःकरण तळमळ करतंय. आज सगळ्याचं अंतःकरण तळतळतंय आणि सगळ्यांचा जीव एकाच ठिकाणी अडकलाय. माहितीये, शरीराने जरी आपण इकडे असलो तरी आज सगळ्याचं अंतःकरण मात्र सगळ्यांचं हृदय सराटे अंतरवाली धडधड करतंय. मग सगळ्याचं लक्ष रात्री नेट बंद पडलं तर माझा तरुण वर्ग 15,000च्या संख्येने सराटीत हजर होता. प्रोटेक्शन देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी मनोज दादाला केवढी मोठी तळतळी. म्हणून शरीराने आपण येत आहोत, आपलं मन प्रत्येक क्षणाला तिकडचं लोकेशन घेत आहे. आज काय चाललंय सराटीत, काय मंत्र्याचा कोणत्या कुठून काय निर्णय आला. म्हणून भगवान पंढरीश परमात्म्याकडे प्रार्थना करूयात. आमच्यासाठी आमचे दादा लढतात. आम्ही किती किती जगलो तर धड आमचं कल्याण होणार नाही, धड शेजारच्याचं कल्याण होणार नाही. मनोज दादाचा लढा जातीसाठी आणि संबंध मराठा समाजासाठीचा हा लढा आहे. मराठा समाजासाठी ते लढतायत. त्यांना लढण्यासाठी प्रचंड हजारोचं बळ त्यांच्या मनगटात प्राप्त करून दे आणि आमचंही आयुष्य महेश दादाला लाभू दे. सगळ्याचं आयुष्य आपलं मनोज दादांना लाभावं. आरक्षण घ्यायचंय, पण माझी विनंती असेल सगळ्या बांधवांना, आता आत्महत्या करायचा प्रयत्न कोणी करायचा नाही. यांनी फाश्या घेतल्या पाहिजेत. आपल्या जीवावर उड्या हाणतात नाही आतापर्यंत, आपण अजिबात मारायचं नाही. अजिबात का मारायचं, आपण अजिबात मारायचं नाही, अजिबात फाशी घ्यायची नाही, अजिबात स्वतःच्या यायच्या गाड्या जाळायच्या. आपण खरं तर हिंसा कवळण आमच्या दादाची शिकवणच नाही. आणि दादांचं अजूनही वाक्य, गाड्या पेटून देणारे आणि बंगले जाळणारे आमच्यातलेच नाही, तुमच्यातलेच घुसखोर आहेत ते. ज्यांनी या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न, आपण अजिबात जाळून घ्यायचं नाही, आपण अजिबात उडी टाकायची नाही कुठून, आपण अजिबात फाशी, आपण गुन्हेगारच नाहीत, आपण का फाशा घ्यायच्यात, अजिबात नाही. सत्य परास्त हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. आपल्या हक्काचं आहे ते आणि लढाई हक्काची. आतापर्यंत आपल्या वाट्याचंच होतं ते, आपल्याला भेटलं नव्हतं. आता भूक लागली, आपण झाकून ठेवलं होतं, मला जेवायचं नाही, माझं जेवण जरा बाजूला ठेवा. आपल्याला भूक लागली, आता गरज आहे, कुठेही माझं ताट, आपण हक्काने मागू शकतो. आणि ज्याच्या वाट्याचं आहे त्याने खाल्लंच पाहिजे आणि वाट्याचं काढून ठेवलं त्याला ते दिलंच पाहिजे. हा, पंक्ती घालणाऱ्याचं कर्तव्य, कोण उपाशी राहिलाय, तुझ्या वाट्याचं काढलं ना बा, झाकून ठेवलेलं घेऊन जाय, उदाहरण तर कर्णाने म्हणायला पाहिजे. आता वेळ आली ती घ्यायची. अंतिम टप्प्यापर्यंत आपण जातोय. फक्त माझी विनंती असेल, तुमच्यासाठी आरक्षण घ्यायचं रे माझ्या दादांनो. आणि आजपर्यंत रात्र रात्र जागून तुम्ही अभ्यास केला, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. अरे काहीच्या पायात चपलं नव्हतं रे घालायला. मी भाकड कथा चित्रपटातल्या रंगवून नाही सांगणार तुम्हाला. काहींच्या पायात चपला नव्हते, 2-2 किलोमीटरवर कॉलेजला गेले, माई बापा पाठवत नव्हते, ऊस तोडीला जात होते, पण पोरग हुशार होतं, शिकायला जात होतं. ते बाबा शिकू द्या ना, मला शिकून मोठा साहेब होईल, मला नाही पाहायचं तुमच्या हातात कोयता ऊसाचा, मला नाही पाहायचं तुम्हाला राबताना. बाबा मला तुम्हाला ना ECच्या गाडीतून फिरवायचंय, पण बाबा त्याच्यासाठी आधी मी शाळेत गेलो पाहिजे ना, शिकलो पाहिजे ना. पोरा इथून 2 किलोमीटर शाळे कसा जाशील? बाबा पायी पायी जाईल, चप्पल नाही रे राजा तुला, बिना चपलाचं जाईल बाबा, शाळेत पहिला नंबर आणीन, पण तुम्हाला गाडीतच फिरवीन. हे स्वप्न पाहिलं आम्ही, स्वप्न पाहिलं माई बाप. पण आमच्या समोर अरे 7-7 टक्क्यावाले फिरत्या खुर्चीवर बसते, ECच्या खुर्चीवर ECच्या रूम मध्ये बसतेत, ऑफिस मध्ये बसतेत. आणि इकडे 80% विद्यार्थ्याला म्हशी मागा जायची वेळ येत असेल तर हा निश्चित अन्याय. आम्ही अप्पलपोटे नाहीत माई बाप. आता पहिला शब्द सोडला होता, त्या शब्दावर समारोप करते आणि वाणीला पूर्णविराम देते. कुणबी कुळवबी, कुळव म्हणजे शेतीस अवजार,
शेती नांगरून काढण्याचं साधन. त्या कुळवाने शेती नांगरायची. पाऊस पडला का बी पेरायचं, बी पेरून पीक काढायचं आणि जगाला पोसायचं. कुळवानी शेती नांगरायची, बी पेरायचं, बी पेरून पीक पोसायचं, पीक काढून जगाला पोसायचं. कुळवानी शेती नांगरायची, बी पेरायचं आणि त्यातून पीक उगवायचं. कुळवबी 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 याचं झालं कुणबी. त्यातलं ळण व कुठं गेलं, त्याच्यात न बाणाचं घुसलं, धनुष्य कोणाच्या वाट्याला गेला. आता राहू द्या, अर्धा अर्धच कशाला उघडी जात आता. कुळवबी कुळवबीच झालं कुणबी. म्हणून शेती ज्यांनी केली आणि पहिल्यापासून शेतीवर ज्यांची उपजीविका ती आपण कुणबी. ज्यांनी कोरडवाहू शेती केली, शेतीचे एकनिष्ठच राहिले. म्हणून या कुणबी समाजाला, मराठाला कुणबी म्हणून आरक्षण भेटलं पाहिजे. हा आपला लढा अंतिम टप्प्यातला. फक्त आता एकदा आलात ना, कोटीच्या संख्येने आलोत, आता फक्त माघार घ्यायची नाही. बचेंगे तो और लढेंगे. बरोबर आहे ना. सिर सलामत तो पगड़ी 50, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा लढा आपला शांततेत असाच चालू ठेवायचा. आणि मनोज दादा जशी आज्ञा करतील, फक्त त्यांच्या विरोधात जाऊन कोणी हिंसक वळण देऊ नका. आज झालेली या ठिकाणी कीर्तन सेवा मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला समर्पित, ज्यांच्यामुळे येण्याचा योग या ठिकाणी मला लाभला, असे अगदी आमच्या घरातलंच व्यक्तिमत्व आहे. माझ्या बंधुतुल्य असणारे आदरणीय माकुडे अण्णा, विष्णू अण्णा माकुडे, त्याचप्रमाणे इतरही सर्व भाविक वृंद मंडळी, परिचित अपरिचित सुपरिचित, या गावात माझ्यावरती नितांत शुद्ध प्रेम करणारे आणि माझ्या वडिलांवर आई वडिलासारखं प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत वारकरी, त्यांनाही धन्यवाद. पालन करण्यासाठी यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले माझे चारही मराठा बांधव, योगेश दादा, श्याम दादा, पुन्हा योगेश दादा उगले आणि सुभाष दादा उगले, या चारही बांधवासाठी जोरदार टाळी वाजवा. या उपोषणाला परमात्मा त्यांना प्रचंड बळी येऊ दे आणि मराठ्यांच्या पदरात त्यांच्या हक्काचं आरक्षण पडू दे, अशी विनवणी या ठिकाणी पंढरीश परमात्म्याच्या चरणी करूयात. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राजनी सर्कलच्या वतीने देखील दिनांक 25 ऑक्टोबरपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. आजचा हा 8वा दिवस आणि 8व्या दिवसाचा हे उपोषण अंतरवाला बुद्रुक आणि पांगरा या गावचं आहे. आणि आजच्या या 8व्या दिवशी या आपल्या साखळी उपोषणामध्ये आपल्या कीर्तनरूपी सेवेतून पुष्प गुंफलंय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, जी टॉकीज फेम भागवताचार्य, शिवचरित्रकार सौ रुपालीताई सवणे यांनी या ठिकाणी आपल्या कीर्तन सेवेतून समाज प्रबोधनपर आणि आपल्या मराठा समाजाला एक मार्गदर्शक दिशा दिली. त्यासोबतच या कीर्तनासाठी मृदंगाचार्य, गुणी गायक वर्ग, भजनकरी मंडळी, टाळकरी मंडळी यांनी देखील आपली या ठिकाणी सेवा दिली. त्याबद्दल या सर्वांचे राजनी सर्कलच्या वतीनं मी आभार मानतो. आणि उद्या या साखळी उपोषणाचा 9वा दिवस हा बोरांनी गावचा आहे आणि त्यांच्या वतीनं ठीक 8:30 वाजता शिवशाहीर सुरेश जाधव यांचा पोहण्याचा कार्यक्रम आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.